मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर। तर चला मग स्टार्ट करूया आजचे एपिसोड घरोघरी मातीच्या चुली। नाना हिम्मत काकाला फोन करतात आणि हिम्मत काका म्हणतात, बोला नानासाहेब, सगळं ठीक आहे ना? त्यावर नानासाहेब म्हणतात, अहो कसलं सगळं ठीक, इथे काय घडतं हे जर तुम्ही ऐकाल ना तर तुमच्याही तोंडचं पाणी पडेल। आणि हिम्मत काका म्हणतात, नक्की काय झाले? त्यावर नाना म्हणतात, अहो काय सांगू? नाना हिम्मत काकाला सांगायला सुरुवात करतात, म्हणतात, आम्ही पार्वतीचं श्राद्ध घालायला घाटावर गेलो होतो आणि तिथं एका बाईनं पाण्यात उडी मारली आणि ऋषिकेशने वाचवलं। तिथं जो प्रकार झाला तो सगळा हिम्मत काकाला सांगतात आणि हिम्मत काका म्हणतात, काय म्हणतात ती पार्वती? आणि त्यावर नाना म्हणतात, मी कुठं काय म्हणतोय, हे असं त्या बाईचं म्हणणं आहे, आता खरं खोटं त्या बाईलाच ठाऊक। आणि हिम्मत काका म्हणतात, ती काही म्हणो हो, पण हे अशक्य आहे। आणि त्यावर नाना म्हणतात, म्हणून तर तुमची गरज आहे, ती बाई अशा काही गोष्टी सांगते ना ज्या फक्त तिच्यात आणि माझ्यातच होत्या। नाना म्हणतात, तुम्ही एकदा येऊन बघा तिला, बोला तिच्याशी, म्हणजे तेव्हाच कळेल आपल्याला ती पार्वती आहे की नाही। आणि हिम्मत काका म्हणतात, मला यावंच लागेल। आणि नाना म्हणतात, लवकर या, मी वाट बघतोय। हिम्मत काका म्हणतात, मी उद्याच येतो, असं म्हणून ते फोन ठेवतात आणि मागून सुमित्रा आई येते आणि सुमित्रा आई म्हणते काय गरज आहे हे सगळं करायची? आणि नाना म्हणतात, हिम्मतराव येत आहेत आणि सकाळीच येत आहेत आणि ते आल्यावरच आपल्याला खरं काय खोटं काय ते कळणार आहे। आई म्हणते, मी कुठं कमी पडले का तुमच्याबरोबर संसार करण्यात? आणि त्यावर नाना म्हणतात, अगं सुमित्रा, हे काय बोलतेस तू? आणि आई म्हणते, काय चुकीचं बोलतेय मी? आई नानाला म्हणते, हे पहा, मी होते, आहे आणि इथून पुढेही असेल, काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याची? आजवर मी हे सगळं केलंय ना, हे घर सांभाळलं, मुलं वाढवली, संसार इमाने इतबारे केला, नाती सांभाळली, मग त्या बाईला घरात घ्यायची काय गरज आहे? आई त्या पिठावर रेघोट्या मारायला? आणि नाना म्हणतात, आणि ती खरंच पार्वती असेल तर? आणि आई म्हणते, असेल तर काय? आणि पुढे नाना म्हणतात, गोष्टी बदलतील ना? आणि आई म्हणते, अशा कशा बदलतील? नाना म्हणतात, हे सगळं वैभव तिचं आणि तिच्या वडिलाचं आहे, विसरतेस का? मी त्यांच्याकडे काम करत होतो आणि पुढे जाऊन आमचं लग्न झालं, मग तिच्या वडिलांनी हे सगळं माझ्याकडे सोपवलं आणि पार्वतीने जाताना तुझ्याकडे सोपवलं, हे विसरलीस का तू? आणि त्यावर आई म्हणते, अहो असं कसं विसरेल मी, माझ्या सगळं लक्षात आहे। आणि होतं त्याच्यावर आपण समाधान नाही मानलं, आपण त्याच्यामध्ये वाढ केली, पैशाची, नात्याची, सुखाची आपण काबाड कष्ट केले आणि जे होतं ते आणखी वाढवलं। हे पहा, आपला संसार काय त्यांच्या जीवावर झालेला नाहीये, आपण पण खूप मेहनत घेतली, कष्ट केलेत, त्यातला मान अपमान, सुख दुःख सगळी आपली आहेत हो, आपण कोणाचेही निंदे नाही आहोत, ना पार्वतीताईचे ना त्यांच्या वडिलाचे। नाना म्हणतात, अगं मी कुठे नाही म्हणतोय। आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, नाही, तुम्ही नाही म्हणतच नाही आहात ना, पण तुम्ही जे म्हणायला हवंय ना तेच म्हणत नाही आहात। नाना म्हणतात, हे बघ सुमित्रा, आणि आई म्हणते, जाऊ द्या, मी काही न बोललेलंच बरं, आणि ती बाई पार्वती नाहीये या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे, आणि तुम्ही तिला दुसरी संधी देताय ना याच्यावर माझा आक्षेप आहे। आज तुम्हाला हे पटणार नाही, पण उद्या जेव्हा हिम्मतराव येतील ना तेव्हा बरोबर पटेल। आई असं म्हणते आणि रूमच्या बाहेर जाते आणि रूमच्या बाहेर आईच्या समोर जानकी येते आणि जानकी म्हणते, आई। आणि आई म्हणतात, एक शब्दही बोलू नकोस जानकी। आई म्हणते, याआधी आपण या घरातले क्लेश दोघींनी मिळून मिटवले होते आणि तू आणखी हे संकट घेऊन आलीस ना, तू त्या बाईला घरात आणलं असतंस ना, या वादाला निमित्त मिळालं असतं, तू जबाबदार आहेस या सगळ्याला। आई जानकीला धमकी देतात, एका आठवड्याच्या अगोदर हे निस्तर, नाहीतर। आई खूप रागात आहेत, बाबा आता काय होते की काय। नाना खुर्चीत बसलेले असतात आणि जानकी नानाजवळ येते आणि रडते आणि नाना म्हणतात, काय ग, काय झालं, तू का रडतेस? जानकी सांगते, नाना, आई बोलत नाहीयेत माझ्याशी, माझ्यावर खूप चिडल्यात, दुखवल्यात त्या, मी काय करू नाना? जानकी नानाशी रडत रडत म्हणत असते, नाना मी काय करू, मला त्यांचा अबोला सहन होत नाहीये। आणि जे नाना म्हणतात, नको तू तिचं मनावर घेऊ, तिची मनस्थिती ठीक नाहीये। जानकी म्हणते, कळतंय मला, पण हा तिढा लवकरात लवकर सुटायला हवा। आणि त्यावर नाना म्हणतात, सुटेल, लवकरच सुटेल, मी हिम्मतरावाला फोन केला होता, ते उद्या येत आहेत, ते उद्या सकाळीच येत आहेत, ते बघतील आणि सांगतील की खरी पार्वती कोण आहे। पण या नानाला स्वतःची बायको का ओळखू येईना हे काही कळना मला। त्यावर जानकी म्हणते, तसंच झालं पाहिजे नाना। आणि नाना म्हणतात, सगळं ठीक होईल, तू काही काळजी करू नको। आणि इकडे जिन्यामध्ये आई वर जात असतात आणि वरून ती लता खाली येत असते। आई म्हणतात, बाजूला हो, मला वर जायचंय। आणि ती म्हणते, नाही होणार। लता म्हणते, मला आधी खाली जाऊ दे। सुमित्रा आई म्हणते, बाजूला हो, ती म्हणते, नाही होणार। आणि सुमित्रा आई पुढे म्हणते, घर माझं आहे। लता म्हणते, माझंही आहे, खरं तर माझंच घर आहे। आणि सुमित्रा आई म्हणते, मला तर वादच घालायचा नाहीये,
आणि लता म्हणते मला मुद्दा सोडायचा नाहीये. सुमित्रा आई म्हणते बऱ्या बोलाने जातेस की नाही. लता म्हणते मी जाण्यासाठी आलीच नाहीये. आणि जानकी हे सगळं खालून पाहते आणि जानकी विचारते काय झाले. आणि लता म्हणते बघ ना जानकी, रस्त्यात उभी आहे आणि मला जाऊच देत नाहीये. ट्रेनमध्ये उतरणारा माणूस आधी उतरतो आणि चढणारी माणसं नंतर चढतात. सुमित्रा आई म्हणते रेल्वेचा डबा नाहीये हा, हे माझं घर आहे, मी हवं ते करीन. त्यावर लता म्हणते हे घर पार्वतीचं आहे, हे विसरलीच वाटतं. सुमित्रा आई म्हणतात मान्य आहे मला, पण तू तर पार्वतीच नाहीयेस, तू एक नंबरची खोटारडी आहेस. तू मी करत दोघेही आपापल्या बाजूने निघून जातात. आणि सुमित्रा आई म्हणते जायचं बरं का कडीकडीने. आणि ती म्हणते सारखी बडबड बडबड करत असते. जानकीची नजर सुमित्रा आईवर असते. ती आई म्हणून आईकडे जाणारच असते की ही नाटक करते पाय घसरण्याचं आणि तिला सावरते. सुमित्रा आई हे सगळं वरून पाहत असते आणि जानकी म्हणते असे कसे पाय घसरून पडलात, लागलं नाही ना तुम्हाला. आणि लता जानकीच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते गुणाची ग माझी सून. सुमित्रा आई वरून सगळं पाहते आणि ऐकते. आणि लताबाई म्हणते ह्या वयामध्ये लेकी सुनांच्या आधाराची गरज असते ग. सुमित्रा आई पुढे जाणार तोच लताबाई म्हणते बरं झालं मला सावरलंच ते, नाहीतर या सुमित्रानं माझं काय केलं असतं कुणास ठाऊक. परत आई वळून तिच्याकडे पाहते. जानकी परत सुमित्रा आईकडे वर जायला निघते आणि हिचे नाटकं परत सुरू होतात. आई गो आई आई गो. जानकी वर निघालेले परत हिच्या विवळण्याच्या आवाजाने माघारी येते. जानकी म्हणते दुखतंय का, या इकडे मी बसवते तुम्हाला. जानकीची अवस्था अडकितेत सापडलेल्या सुपारीसारखी होते. आणि इकडे हिम्मतरावाच्या घरी हिम्मतराव चक्रा घालत मनाशीच बोलत असतात काय पार्वती परत आली आहे, पण हे कसं शक्य आहे. जेव्हा मी माझ्या डोळ्याने तिला बघेल ना तेव्हाच खरं काय ते कळेल. चक्रा मारून मारून ते बेडवर बसतात. तोच दरवाजा वाजतो आणि म्हणतात आता एवढ्या वेळी इतक्या रात्री कोण आलं असेल. हिम्मत काका दरवाजा उघडतात. तोच 3 गुंड दारावर असतात आणि त्यांच्या तोंडाला मास्क लावलेला असतो. हिम्मत काकाच्या तोंडावर बेडशीट टाकून ते त्यांना दुसऱ्या जागी घेऊन जातात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हॉलमध्ये बसलेले असतात आणि सगळे हिम्मत काकांची वाट पाहत असतात. आणि ही ढोंगी आजी म्हणते तो हिम्मतराव आला की ही बाई आपोआप बाहेर जाईल. आणि ऐश्वर्या म्हणते हो ना, नाहीतर काय, खूप वेळ लावला पण ह्यांनी. नाही म्हणजे इतक्यात यायला हवे होते ते. आई नानाला विचारते अहो अजून किती वेळ लागणार हिम्मत भाऊला यायला, त्यांना वेळ कळवली होती ना. आणि त्यावर नाना म्हणतात अगं केला होता ना फोन त्याला, तो येतो म्हणाला होता सकाळी, तो अजून आला नाही, त्याला आता मी काय करू. नाना ऋषिकेशला म्हणतात ए ऋषिकेश फोन कर बाबा त्याला. आणि ऋषिकेश हो म्हणत खिशातून मोबाईल काढतो आणि फोन लावतो. जानकी विचारते काय झालं, लागतोय फोन. आणि ऋषिकेश म्हणतो रिंग जातीये पण ते फोन उचलत नाही. आणि ऋषिकेश फोन ठेवून देतो. आणि इकडे ऐश्वर्या त्या लताला इशारे करून सांगते की खोकला आल्याचं असं नाटक करा. आणि लगे लताबाई उचक्या देत राहते आणि म्हणते अगं सुनबाई मला पाणी दे ना. जानकी हो म्हणते आणि पाण्यापर्यंत पोचत असते. तिथंच आई असतात बसलेल्या. आई तिच्याकडे डोळे वाटावर वाटावर पाहतात. जानकी तिथेच थांबते आणि आईकडे पाहते. आणि लताबाई म्हणते अगं सुनबाई पाणी आण ना. आई वैतागते आणि ऋषिकेशला म्हणते अरे ऋषिकेश पुन्हा एकदा फोन कर ना त्यांना. आणि आई म्हणते विचार जरा कुठपर्यंत आलेत ते. आणि इकडे हिम्मतरावाला खुर्चीत बांधून ठेवलेलं असतं आणि कंटिन्युअसली फोन त्यांचा वाजत असतो. आणि ते गुंडे म्हणतात ए उठ रे, ए म्हाताऱ्या उठ उठ लवकर. त्यातला एक गुंडा दुसऱ्या गुंड्याला म्हणतो बघ रे त्या ऋषिकेशचा फोन आहे. आणि परत हिम्मतरावांना म्हणतात ए उठ रे, ए म्हाताऱ्या उठ. आणि ते हिम्मत काका त्या लोकांना म्हणतात कुठे मी आणि कोण आहात तुम्ही, मला कशासाठी इथं बांधून ठेवलंय. एक गुंड हिम्मत काकाच्या जवळ येतो आणि त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून म्हणतो ए गप्रे, ए म्हाताऱ्या डायरेक्ट वर पाठवू डायरेक्ट. आणि तो गुंड म्हणतो ए म्हाताऱ्या नीट ऐक मी काय सांगतोय ते, मी बरोबर या फोनच्या मागे राहील. तू फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलायचंयस आणि मी जे सांगल तेच बोलायचं आणि तेही न घाबरता तुझ्यावर नेम धरून. आणि जर का तू चुकीचं बोललास बंदुकीतून गोळी सुटेल आणि भेजाच्या आरपार. हिम्मत काका म्हणतात नेमकं तुम्ही मला काय करायला सांगताय. आणि तो गुंड फोनच्या मागे असतो, नेम धरून उभा असतो आणि तो म्हणतो काही नाही, फक्त तुझ्या कॉलवरून एक व्हिडिओ कॉल केला जाईल आणि जी बाई तुझ्या समोर येईल तिला फक्त तू पार्वती आहेस असं सांगायचंय. आणि जर तू नाही म्हटला तर तुझी खऱ्या खुऱ्या पार्वतीकडे रवानगी केली जाईल. आणि तो गुंड दुसऱ्या गुंड्यांना सांगतो खोला रे त्याला. ते गुंड हिम्मत काकाला सोडतात, त्यांच्या डोक्यावर टोपी ठेवतात, चष्मा देतात. आणि तो समोरचा गुंड म्हणतो चेहऱ्यावर भीती अजिबात दिसली नाही पाहिजे. आणि हिम्मत काकाच्या फोनवरून व्हिडिओ कॉल लावला जातो. आई विचारते काय रे कोणाचा फोन आहे. आणि ऋषिकेश म्हणतो हिम्मत काकाचा फोन आहे, व्हिडिओ कॉल केलाय. आणि सगळेजण तिथे जमा होतात. ऋषिकेश म्हणतो काय हो हिम्मत काका कुठं आहात तुम्ही, कधीची आम्ही वाट बघताय, येताय ना तुम्ही. हिम्मत काका अडकत अडकत बोलत असतात हो हो मी. आणि नाना म्हणतात बघू जरा मला. आणि नाना हिम्मत काकाला म्हणतात अरे हिम्मत कुठे आहेस तू, केव्हाची वाट बघतोय आम्ही. हिम्मत काका तमामामध्ये म्हणतात अहो बाई मी येणारच होतो पण मला जरा अर्जंट काम निघालं म्हणून जावं लागलं.
ऐश्वर्या सारंगला शांत राहण्याचा इशारा करते आणि नाना त्यांना म्हणतात, काय रे हिम्मत, तुला मी सांगितलं होतं ना माझ्या घरामध्ये किती प्रॉब्लेम सुरू आहेत म्हणून. तू ये ना लवकर आणि तुझं काम केव्हापर्यंत संपेल ते मला सांग. हिम्मत काका म्हणतात, आजचा दिवस सगळा माझा कामात जाणार आहे. आणि नंतर म्हणतात, तुम्ही एक काम करा ना, त्या बाईला फोन द्या ना, म्हणजे मी त्या बाईला बघतो आणि सांगतो कोण आहे ती. आणि गुंडा बरोबर नेम धरून उभा असतो समोर. आणि जानकी म्हणते, असं कसं पण. आणि आई म्हणते, ऋषिकेश तो फोन दे तिच्याजवळ, म्हणजे खरं काय खोटं काय कळेल आपल्याला. लताबाई हिम्मत काकाला म्हणते, हिम्मत कसा आहे रे तू, आणि तुझी तब्येत किती खराब झाली आहे. बरोबर आहे म्हणा, किती वर्ष सरली रे आता, पण माझ्यासाठी तोच तू लहानपणीचा हिम्मत आहेस. आणि ती पुढे म्हणते, अरे असं काय बघतोयस माझ्याकडे डोळे वटारून, मीच आहे तुझी ताई, पार्वती ताई. आणि ती म्हणते, मला वाटलं नव्हतं तू मला दिसशील म्हणून, आणि आता मी तुला पाहिलं ना, आता खूप बरं वाटतंय बघ. माझ्या पोटच्या पोराला ऋषिकेशला मी पाहिलं आणि यांनाही बघितलं. आता मी माझे डोळे मिटायला मोकळी झाले. आई डोळे मोठे मोठे करून तिच्याकडे पाहत असतात. लताबाई म्हणते, अरे मला वाटलं होतं मी आले हे कळल्यावर तू धावत येशील, शाळा सुटल्यावर कसा धावत यायचास. ठीक आहे, तू आता काय लहानपणचा तो हिम्मत राहिलेला नाही आहेस. तू कितीही मोठा झालास ना तरी मी तुला ओळखले बरं का. तू मला ओळखलंयस ना रे, तू तुझ्या ताईला ओळखलंयस ना रे. आणि हिम्मत काका म्हणतात, हो हो, पण तू, असे म्हणतात आणि शांत होतात. आणि तो गुंडा नेम धरून उभा असतो. आणि जानकी म्हणते, काय काय म्हणजे काय म्हणताय हिम्मत काका तुम्ही, तुम्हाला काय बोलायचं आहे का, इथं सगळे आहेत, बोला ना तुम्ही. आणि तो गुंडा इशारा करतो आणि हिम्मत काका म्हणतात, हो हो, ही पार्वतीच आहे, आणि ही माझी बहीण आहे पार्वती. आणि हा आवाज सगळ्या हॉलमध्ये घुमतो. बॅकग्राऊंडला सस्पेन्स सुटल्याच्या नंतर कसं म्युझिक लावतात तसं म्युझिक आपल्याला निदान 2-3 मिनटं तरी ते ऐकवतात. लताबाई म्हणते, हिम्मत माझ्या राखीची लाज राखलीस तू, माझ्यावर जे संशयाचं धुकं होतं ना ते दूर झालं बघ. हे ऐकून थंड सुमित्राई एका जागेवर बसतात. आणि जानकी सगळ्याच्या तोंडाकडे पाहते. आणि हिम्मत काका घाबरत घाबरतच म्हणतात, हो हो, पण तू जिवंत कशी आहेस. जानकी त्यांना नोटीस करते आणि लताबाईच्या हातून मोबाईल घेऊन जानकी म्हणते, हिम्मत काका तुम्ही ठीक आहात ना, असा एवढा दरदरून घाम सुटलाय तुम्हाला. त्यावर हिम्मत काका म्हणतात, मी ते कामाच्या ठिकाणी आहे ना, आणि इथं खूप गरम होतंय म्हणून. हिम्मत काका घाम पुसत असतात. आणि जानकी म्हणते, इथे म्हणजे कुठे आहात तुम्ही, सांगा ना. आणि परत हिम्मत काका मम करत म्हणतात, मी कामाच्या ठिकाणीच आहे जानकी, ती पार्वतीच आहे, मी ठेवतो फोन, असं म्हणतात आणि फोन कट करतात. आणि जानकी ऋषिकेशला म्हणते, अहो फोन कट केला यांनी. ते गुंड हसतात, एकमेकाला टाळ्या देतात आणि म्हणतात, बांधा याला बांधा. आणि हिम्मत काका म्हणतात, अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे बोललोय ना मी, मग आता कशाला बांधताय मला. अहो मी खरंच कुठेच काही बोलणार नाही, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि ते गुंड म्हणतात, ए म्हाताऱ्या, हुशारी आवडत नाही आपल्याला, तू पुढे चालून काही हुशारी करू नयेस ना, म्हणून हा बंदोबस्त आहे. हिम्मत काका म्हणतात, अहो मी शब्द देतो तुम्हाला, मी कुठेच काही बोलणार नाही, मारून टाकू नका मला. आणि त्यावर ते गुंडे म्हणतात, अरे म्हाताऱ्या, मारणार नाहीत आम्ही तुला, पण सोडणारही नाहीत. आणि इकडे हॉलमध्ये लता म्हणते, घ्या, झालं ना सगळ्यांचं समाधान, माझ्या भावाने सुद्धा आता ओळखलंय मला, मीच पार्वती आहे, हे आता सिद्ध झालंय. अजून कोणाला काही संशय आहे का, अजून कोणाला काही बोलायचंय का, विचारायचंय का. त्यावर आजी म्हणते, हिम्मतरावलाच ओळख पटली म्हणल्यावर आता कोण काय बोलणार आहे आणि विचारणार आहे. सारंग म्हणतो, आता हिम्मत काका स्वतः बोलले म्हणल्यावर आता ह्याच पार्वती असणार. आणि जानकी म्हणते, पण मला काहीतरी गडबड वाटतेय. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, आई आणि जानकी किचनमध्ये असतात. आई जानकीला म्हणते, इतके पावसाळे सोबत सोसले आपण, झेलले आपण, पण आज मला असं वाटतंय की या छताखाली राहून माझ्यासोबत कोणीच नाहीये, मी एकटी आहे. आता या घरामध्ये तू नाही, मी अनाथ झाले. आणि छतावर हे 3 जण असतात, ऐश्वर्या, सारंग आणि आजी. आणि सारंग म्हणतो, हे सगळं करणं चुकीचं आहे ना. आणि ऐश्वर्या म्हणते, सत्ता हवी असेल तर हे सगळं करावंच लागेल. आता मी माझी पुढची खेळी खेळणार, आणि यावेळी साम दाम दंड भेद या सगळ्यांचा वापर करून त्या जानकीला घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच. मैत्रिणींनो, अशीच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये.